चला तर मंडळी, कुठलंही वाटण वगैरे न करता 10-15 मिनिटात तयार होणारी रसरशीत रस्सा भाजी करतोय। तेल गरम केलं, जिरे मोहरीची खमंग फोडणी करायची, एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून मिनिटभर परतायचा। त्यानंतर ठेचून घेतलेलं आलं लसूण घालून कांदा लालसर होईपर्यंत परतायचा। कांदा लालसर झाला की एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। नंतर पाव चमचा हळद, 2 चमचे कांदा लसूण मसाला, रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर एकजीव करून मिनिटभर परतायचं। 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीक कूट आणि पाव वाटी पाणी घालून हा मसाला मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत परतायचा। मसाला परततोय तोपर्यंत 3 बटाट्यांचे साल काढून मध्यम फोडींमध्ये चिरून घ्यायचा। मसाला परतून झाला, चिरलेला बटाटा घालायचा, चवीनुसार मीठ घालून 2-3 मिनिटं परतून घ्यायचा। भाजी शिजण्यासाठी 2 ते सव्वा 2 ग्लास गरम पाणी घालायचे, कारण भाकरीसोबत खाण्यासाठी रस्सा भाजी करतोय। झाकण ठेवून 10-12 मिनिटं मंद आचेवर शिजवायची। वाटण न करता चमचमीत रसरशीत बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे। नक्की ट्राय करा, आवडली तर लाईक शेअर करा।